करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना दिली फाशी। तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या तपासाला आले यश। करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथे 4 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता। दिनांक 6/2/2025 रोजी रियादी भानू राजेशो जातगार यांची 4 वर्षाची नात ही सकाळी 10 वाजता आरोपीच्या घरासमोरील बदामाच्या झाडाखाली खेळत असताना यातील आरोपी पांडुरंग कळली याने पीडित अल्पवयीन बालिकेस त्यांच्या घरामध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध करून तिचा खून करून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता तिचे प्रेत भरून घरातील लोखंडी पेटीत भरून ठेवले होते। यावेळी घरच्यांनी तिचा भरपूर शोध घेतला, मात्र ती सापडली नाही। याचवेळी आरोपी कळली हा घरासमोर झोपलेला दिसून आला। त्यावेळी त्यांच्याकडे विचारपूस करीत असताना आरोपीने संशयित हालचाली करून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्यांनी आरोपीचे पत्र्याच्या शेडसारखे असलेल्या घरात प्रवेश करून पाहिले असता त्याने घरातील चटीवर एक लोखंडी पेटी असून आसपास रक्ताचे ओलसर डाग दिसून आले। त्यावेळी घरातील वस्तूंची पाहणी करून पीडितेच्या नातेवाईकासमक्ष पेटी उघडून पाहिले असता त्यामध्ये पोत्यात सदर गुन्ह्यातील 4 वर्षाच्या अल्पवयीन पीडितेचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे समाजामध्ये हळहळ व्यक्त होत होती। सदर गुन्ह्यातील पीडित बालिका ही मुस्लिम समाजाची व आरोपी हा हिंदू धनगर समाजातील असल्याने गावातील लोकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झाल्याचे ओळखून गावात जाती तणाव निर्माण होऊ नये याकरता तात्काळ मोहल्ला कमिटी व शांतता समितीची बैठक घेऊन गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमून कोणाचाही जाती तणाव तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ न देता गुन्ह्याचे तपास भौतिक व शास्त्रीय पुरावे प्राप्त करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध 18/2/2025 रोजी माननीय विशेष न्यायालय सांगली यांच्या न्यायालयात 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल केले असून त्यांचा स्पेशल केस नंबर 38/2025 असा आहे। सदर प्रकरणी माननीय जिल्हा सत्र न्यायालय सांगली यांच्या न्यायालयाने अटक आरोपी पांडुरंग सोमण्णा कळली वय वर्षे 45 वर्षे राहणार करजगी तालुका जत जिल्हा सांगली यास आज रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे। सदर आरोपीस फाशीची शिक्षा लागण्याकरिता तपास अधिकारी व तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत श्री सचिन कांबळे, तत्कालीन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वनखंडे, संतोष माने पैरवी अंमलदार तसेच वंदना मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी माळी यांनी या तपासास विशेष या ठिकाणी सहकार्य केले। ही शिक्षा सुनावल्यामुळे जनतेचा न्यायालयावरील विश्वास दृढ झाला। Press the bell icon on the YouTube and never miss another update.